श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभुरामचंद्राय नमः. रणे दंडोने या रावणासी सावध करावे सौमित्रासी, रामाला अति स्नेहेसी जीवी जीवासी जीवन. ओम नमो जय गणनायका एकदंता वरदायका स्वरूपसुंदरा विनायका करिकृपा मजभरी. आता नमो ब्रह्मकुमारी करुड बागेश्वरी, विनाशोभे दक्षिणकरी विजयमूर्ती तू सर्वला. आता नमो श्री गुरुवर्या सुखमूर्ती करुणालया, नमो संत श्रोत्यांच्या पाया आभेद भेदा करुणिया. आता नमो श्री पांडुरंगाया वेतुवा कथेच्या प्रसंगा, निरसुनिया माझ्या चित्ता करी कृपा मजवरी. कुंडलिका वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अनुसंधान लक्ष्मणाला असणारी शक्ती लागलेला आहे. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी रावणाला पळवून आपल्या भावाला सावध करण्यासाठी काय करतात ऐका. राम जगाचे जीवन, राम जीवीचे चिद्धन्न, सखात्म राम आपण, राम परिपूर्ण परब्रह्म. राम प्रभू कसं आहे तर परिपूर्ण असणारे परब्रह्म आहेत. राम असणारं जीवाचं जीवन आहे. आपल्या जर रामच राहायला नाही तर आपल्या देहाला किंमत शून्य आहे. तसं असणारे राम प्रभू कसे आहेत तर परिपूर्ण असणारे राम प्रभू आहेत. तोची राम सोय आपण वाचवावया लक्ष्मण, कृपाळू संतुष्टला संपूर्ण त्याशी कल्पांती मरण असेना. तेच असणारे जगाचे मालक, जगाचे असणारे बाप प्रभू रामचंद्र आपल्या भावाला वाचवण्यासाठी सरसावलेले आहेत. आणि काय करतात ऐका. राम निज ज्ञाने अति समर्थ, तोही वानराचे विचारात, अनुसरला सोय वर्तत अनुचरित लक्षुनी. राम प्रभू कसं आहे तर सर्वस्व जाणणारे काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ जे काय सर्व जाणून करणारे प्रभू रामचंद्र आहेत. परंतु सध्याच्या घडीला सर्वांसारखं वागण्यासाठी, वानरासारखं वागण्यासाठी काय करतात ऐका. भूत भविष्य वर्तमान सर्व हे जाणर गुणंदन, तरी मनुष्य नाट्य विटंबन सोय आपण धावित. भूत भविष्य वर्तमान जाणणारे प्रभू रामचंद्र आहेत. अहो ते जगाचे मालक आहेत. त्यांनी दोरे हलवली तर आपण हलताव, त्यांनी जर दोरे लोट सोडले की आपला कार्यक्रम मोकळ होतंय. त्याचप्रमाणे परंतु आता मनुष्याचा जन्म आहे आणि मनुष्यासारखं त्या ठिकाणी वागावं लागणार आहे, बोलावं लागणार आहे, दाखवावं लागणार आहे, नाट्य करावं लागणार. ते असणारे कसे करतात ऐका. विकळ देखुनी लक्ष्य मन, जाणोने भविष्याची चिन्ह, व्रता करे विलपन ते लक्षण अवधारा. लक्ष्मण प्रभूची अवस्था विकळ झालेली आहे. बेशुद्ध त्या ठिकाणी जेव्हा जातो करातो अशा अवस्था येतात. पण लक्ष्मण प्रभू मरणार नाही हे खात्री त्या ठिकाणी राम प्रभूला आहे. परंतु जगाला असणार आपलं कौशल्य दाखवायचं आहे. जगासाठी असणारा टाहो कशा प्रकारे फोडतात ते ऐका. लक्ष्मण देखुनी रुधिर रक्षित, दरोनी सुसेनाचा हात, बंधू स्नेहे कवळीत, काय बोलत श्रीराम. लक्ष्मणाची अवस्था अतिशय दयनीय झालेली त्या ठिकाणी पाहिली. सुसेनाचा हात धरला आणि सुसेनाला म्हणतात, सुसेना, हे सुसेना, माझ्या असणाऱ्या भावाला उठवा. प्राण परीसा अधिक जाणस का बंधू लक्ष्मण, मज ऐकली सांडून सोय प्रयाण मांडिले. जीवापेक्षा प्यारा असणारा माझा लक्ष्मण भाव आहे आणि त्याचीच असणारी आता वेळ जातो का आली आहे तर माझा सखाय लक्ष्मण नसला तर मी असून नसल्यासारखं माझ्या देहाची अवस्था आहे. आता लक्ष्मण प्रभू जर नाही राहिले तर त्या ठिकाणी असणारा माझाही प्राण त्या ठिकाणी राहणार नाहीत म्हणून बोलतात. सखे बंधू दोघे जण हिरेरांचा आश्रय धरून, वना निघालो आपण पितृवचन पाळावया. लक्ष्मणा म्हणतात, लक्ष्मणा, आपण असणार तू माझ्यासाठी त्या ठिकाणी सर्व काही सर्वस्व सोडलं आणि माझ्या संग तुला वनवास नसताना सुद्धा तो वनवास भोगण्यासाठी माझ्या संग आला आणि या वनामध्ये त्या ठिकाणी राबला, माझ्यासाठी काम केलं, कष्ट केलं, दिवस रात्र माझी त्या ठिकाणी तू सेवा केली. वचन ऐके सुसेना लक्ष्मणे, वेचिलिया प्राणा मज चाड नाही निज प्राणा, राय दाना काय चाड.
लक्ष्मणाला त्या ठिकाणी सुशेला म्हणतात, सुशेना जर माझा त्या ठिकाणी भाऊ वाचला नाही ना तर त्या ठिकाणी कोणाची त्या ठिकाणी धडगत नाही. बुडाले धैर्य वीर्य, बुडाले माझी परमशौर्य, बुडाले यश सर्व बंधू स्वयमेव अंतरला. आतापर्यंत केलेलं सर्व कार्य त्या ठिकाणी वृत्ता गेलंय. आतापर्यंत जे त्या ठिकाणी असणारं मी काम केलंय, यश मिळवलंय, असणारं माझं नाव लौकिक झालंय, ते असणारे कसं होईल तर सर्वस्व नाहीस होईल. बुडाले माझी धृती कृती, बुडाले माझी शौर्य शक्ती, बुडाले माझी परमख्याती, बंधू निश्चिती अंतरला. आतापर्यंत त्या ठिकाणी माझी ख्याती सर्वतूर त्या ठिकाणी पसरले आहे. देव दानवामध्ये राक्षसामध्ये असणारा माझी नावाची धाक त्या ठिकाणी बसलेली आहे. परंतु आता काय होईल तर माझी ही शौर्य शक्ती आहे, माझी असणारी यथाशक्ती आहे ती सर्वस्वी नाहीशी झाली. नेत्राये तासे अंधारे, गात्रे कापती थरथरे, मनुष्य न धरवे करी, धीर निर्धारये न दवरवे. त्या ठिकाणी असणाऱ्या डोळ्यातनं गळ अश्रूच्या धारा रामप्रभूच्या वाहू लागलेल्या, हात थर 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 करू लागले, अंग त्या ठिकाणी टाकून देतात, गडा बडा असणार त्या ठिकाणी लक्ष्मणाचा धावा रामप्रभू करू लागले. प्राण जाती विकळ, मती नस्मरी अळुमाळ, वाचा जातासे बरळ, शरीर चळचळ कापत. रामप्रभूचं असणारा कंठ त्या ठिकाणी दाटून आलाय, मुखातनं असणारा शब्द त्या ठिकाणी फुटणा गेलाय. लक्ष्मणा, हे लक्ष्मणा, उठ ना, उठ ना. हात असणार लट लट थर 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 असणार अंग त्या ठिकाणी कापू लागला. आता मज युद्धाचे कार्य कोण, ईश कोण घे आपण कोण कार्य, बुद्धून रावण बंधू लक्ष्मण अंतरला. आता युद्ध कशासाठी करू, काय करायचं हे यश घेऊन काय करू आणि कुणासाठी यश दावू. लक्ष्मणामुळं रावणामुळं असणारा माझा भाऊ त्या ठिकाणी अंतरला. चाड नाही विजयव्रती, चाड नाही धृती गती, चाड नाही यश शक्ती, बंधू निश्चिते अंतरला. रावणाला जरी मारलं तर त्या रावणाला मारल्याचं सुख नाही, समाधान नाही, यश मिळाल्याच त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचा आनंद त्या ठिकाणी वाटणार नाही. कारण माझा जीवाचा सखा असणारा लक्ष्मण प्रभू माझ्यापासून दूर होतात. जीविताची चाड कोण, उभयची मी सांडीन प्राण, या जिन्याचे सुख कोण, बंधू लक्ष्मण अंतरला. माझा भाऊ जर त्या ठिकाणी राहिला नाही तर मी तरी कशाला राहू. मीही माझ्या जीवाचा त्या ठिकाणी प्राणाचा त्याग करेन, कारण माझा भाऊ नाही तर जगण्याला अर्थ नाही म्हणतात. धाव पावरे लक्ष्मणा, का करीतोशी या प्रयाणा, मज सोडून या दिनवदना, कोण्या स्थाना जातोशी. धाव धाव लक्ष्मणा, कुठं गेलास रे लक्ष्मणा, म्हणून त्या ठिकाणी धावा करायला कुठं आहेत मला सांग, ये लवकर म्हणतात. कोणी मी पिढीलासी रे उपवासी, म्हणून हृदय सुने जातोशी, की युद्ध करिता भागलासी, म्हणून जासे विसावया. ना त्या ठिकाणी असणाऱ्या वनामध्ये तुला अनेक काम सांगितले, तुला बसू सुद्धा दिलं नाही, सारखं माझी सेवा करत होता, त्याच्यामुळे तू माझ्या रुसलास का रे. त्या ठिकाणी असणारा उपवास राहिलास म्हणून त्या ठिकाणी लक्ष्मणाचा धावा रामप्रभू करू लागले. इंद्रजिता सारिका रणयोद्धारणी श्रमिलासी, या तू करिता द्वंद्व, की सीता बोलले अपवाद, त्या विषेदा मानिले. इंद्रजिता सारखा त्या ठिकाणी बलाढ्य युद्ध आलता, पण त्याला सुद्धा तू काय केलं न मोहरम केलं का. त्याच्यामुळं दमलास का. माझी असणारी धर्म पत्नी सीता माता बोलली, हे जर तुझ्या मनाला लागले लक्ष्मणा बोल ना, म्हणून त्या ठिकाणी बोलतात. लक्ष्मणा ये रे, परतोनी मज भेटी दे रे, मज वरी रुसलासी कारे, दोघी वनचे संगती. लक्ष्मणा ये रे, लक्ष्मणा ये, कुठे गेलास, ये रे बाबा ये. तुझ्या वाचून असणार हे जग मला कसं आहे तर सुन सुन आहे, तुझ नाही तर त्या ठिकाणी सर्व काही नाही. लवकर ये म्हणून धावा त्या ठिकाणी करू लागले. तुझ विन न घे जीवन, सर्वता न सेवी अन्न, न करे अयोध्या गमन, उभ्या प्राण सांडीन. त्याशिवाय जगण्याला त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचा अर्थ नाही. तू जर आता उठला नाही तर मीही अन्नाचा त्याग करतो. तू जर उठला नाही तर अयोध्याचं गमन त्या ठिकाणी मी करणार नाही. मी सुद्धा इथं त्या ठिकाणी माझा प्राण सोडेन.
सीता न लगी मज सर्वता काय तोंड दाखवू त्या भरता काय उत्तर देवी निर्माण तिघी माता बंधू सर्वता अंतरला. सीता त्या ठिकाणी असणारा मी काय तोंड दाखवू असणाऱ्या सीतेला की तुझा असणारा धीर त्या ठिकाणी नाही. भरताला माझ्या भावाला काय तोंड दाखवू की लक्ष्मणा नाही. म्हणून असणारा शोक त्या ठिकाणी रामप्रभू करू लागले. शत्रुघ्न मज पुसेल जेव्हा कायम मुख दाऊ तेव्हा गेला सर्व सुखाचा ओलावा जीवी जीवा कांत. शत्रुघ्न त्या ठिकाणी ज्यावेळेस शत्रुघ्न मला विचारेल की माझा असणारा दादा लक्ष्मण कुठं आहे, तर त्यावेळेस असणार मी त्याला कुठल्या तोंडानं सांगू रे, कुठल्या तोंडानं बोलू. माझ्या जीवाचा सकाचा सर्वाचा ओलावा असणारा लक्ष्मणा, उठणारे लक्ष्मणा. म्हणून घातली लोळणी अंग टाकिली धरणी लक्ष्मणी मोकलेले रणी कोण शिरानी जिन्याची. म्हणून धाडकन अंग त्या ठिकाणी रामप्रभूने जमिनीवर टाकलेलं घडा बडा गडा 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 त्या ठिकाणी असणार लोळू लागलंय. धाय मोकळून लक्ष्मणा, हे लक्ष्मणा उठ ना म्हणून त्या ठिकाणी रडू लागले. वक्षस्थळ पिटी हाती डुई पिटी धरणी ते विकळ जाता सर्व सामर्थ्ये सुसेन ते धरिले. आपल्या असणाऱ्या छातीवर बधा बधा त्या ठिकाणी असणाऱ्या बडून घेऊन लक्ष्मणा उठ ना, लक्ष्मणा उठ ना. सुशेनानं तेवढंच बघितलं की रामप्रभूची अवस्था सुद्धा विकळ झाली. हात धरलं काय करतात. महामेरू कडाडी ताकी धैर्याचा स्तंभ पडता की तरु समुद्र बुडता झाला राखता सुसेन. त्यावेळेस महामेरू कडकड कडकड पडतो त्यावेळेस असणारा कोणतं धीर देतो तसं असणारा सुसेन वैद्य त्या ठिकाणी करायला लागले. मरतया अमृत पान की तुटन की दुकळीयाचे मिष्टान्न की अवर्षणाची या वर्षे दघन ते वचन सुसेनाचे. तसं एखाद्याचा जीव जातो आता मरणार आहे तेवढ्यात त्याला असणारा अमृताचा पेला भेटावा आणि तरतरी येवीन उठून बसावा. दुष्काळ पडलेला असावा, खायला अन्न अन्न त्या ठिकाणी नसून त्याच्या समोर असणारं पंचपक्वान्न न भेटावं, मग त्याला कसा आनंद होईल. तसं असणारं सुसन वैद्य राम प्रभूला काय धीर देतात ऐका. ऐकी स्वामी रघुनंदन तू सर्वदा पै सावधान बंधू कैवल्या वासना जान जनी माना धरितोसी. हे रामा मी तुला सांगतोय ऐक म्हणले तुझा असणारा जे एवढा शोक केलाय, एवढा असणारा लक्ष्मण प्रभू शेक करतो, पण मी तुझ्या असणाऱ्या हितासाठी 4 गोष्टी सांगतो ऐक. उभा राहुन्या मुखासी चिंतेने बाण हृदय घेसी तेने अत्यंत दुःख होशी आयसी मानसी न धरावे.